घनसोली स्थित सिंप्लेक्स परिसर के निवासी एक बार फिर न्याय की गुहार लगाते नजर आए। लंबे समय से जर्जर हालत में रह रहे घनसोली स्थित सिंप्लेक्स के 95% से अधिक निवासियों ने संपन्न पुनर्विकास के पक्ष में मतदान किया है। करीब 3,500 परिवारों और 7 सोसाइटियों की इमारतें बेहद जोखिम भरी स्थिति में हैं। सभी तकनीकी प्रक्रियाएं पूरी होने के बावजूद नगर निगम से अनुमति न मिलने पर नाराजगी जताई गई है। रविवार की आम सभा में भगवती डेवलपर का सर्वसम्मति से चयन किया गया। निवासियों ने चेतावनी दी है कि किसी भी दुर्घटना की जिम्मेदारी नगर निगम प्रशासन की होगी। निवासियों को उम्मीद है कि सौरभ शिंदे के नेतृत्व में जल्द पुनर्विकास को मंजूरी मिलेगी। आज आपल्या साथी सोसायटीचे जे बिल्डर नियुक्ती आहे ते आज सर्व सभासदांच्या वतीने ठराव पास करून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज हे सर्व जे आहे हे जे आपले सर्वांचे लाडके नेतृत्व जे सौरभदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चालू आहे आणि आज त्यांनीच देखील आणि भगवती बिल्डर यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही अगदी पारदर्शीपणे हा जो पुनर्विकास आहे किंवा प्रकल्प आहे तो वेळेत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्हा सर्वांना ते अपेक्षा आहे की ते देखील त्या पद्धतीने पूर्ण करतील। विरोधकांना आज खरोखर तर या ठिकाणी लोकांनी दाखवून दिले 95% लोकांची उपस्थिती होती। सर्वांनी आज जी विशेष सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये सर्वांनी 95% लोकांनी बिल्डर नियुक्तीसाठी सर्वांनी हात वर करून सर्वांनी मदत म्हणजे हे केलेलं आहे। त्याच्यामुळं विरोधकांचं काम हे विरोधकांचं कामच असतं। दादा कुणाला 1 रुपया देत नाहीत आणि दादांच्या पर्यंत एक समाजसेवक म्हणून दादांच्या समोर इथं काय मिळणार नाही चना फुटाना त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळं काय आहे की मग कुठंतरी जायचं इथं अडथळा आणला पाहिजे, मग वरून कुठल्या तरी पद्धतीने काय करायचं हे त्यांचे धंदे आहेत हो। हे गेले 15 ते 20 वर्ष झालं आम्ही इथं बघतोय आणि सर्व लोकांना इथं माहिती आहे की हे काय करतात ते। मग ह्यांच्या बरोबर किती लोक आहेत आजपर्यंत त्यांनी समोर त्यांनी यायला पाहिजे होतं किंवा तुमच्याकडे एखादा बिल्डर होता किंवा आहे तर त्या लोकांनी एखादा बिल्डर आणून इथं काय माहितीये का हे करायला पाहिजे होतं। समाजसेवक सौरभदादा शिंदे यांनी आज या ठिकाणी 3 ते 4 वर्ष झालं रात्रीचा 1 दिवस करून मेहनत करून आज एवढी फाईल बनवलेली। सगळे पेपर आहेत, निबंधक येणार नाही म्हणून ते कुठंतरी व्हायरल करायचं लोकांना सांगायचं, परंतु कोर्टाचा जो 2025 मधला जो GR आहे त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की निबंधकाची उपनिबंधकाची आपणाला NOC ची गरज नाही किंवा त्यांची आपणाला ह्याच्यासाठी गरज नाही। आज विशेष सर्वसाधारण सभा ही सर्वोच्च सभा आहे, त्या सभेमध्ये तुम्हाला सगळे निर्णय घेता येतात आणि हेच कोर्टानं हे केलेले आहेत। त्याच्यामुळं त्यांनी जे आतापर्यंत लोकांना त्यांनी जे हे केलं भडकवण्याचा प्रयत्न केला, अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, खरोखर आज सिंप्लेक्सच्या सर्व रहिवाशांनी सभासदांनी सगळा हाणून पाडलेला आहे। आज त्यांनी सुद्धा बघितला काही लोक या ठिकाणी आले पण काय त्यांनी जे त्यांचं काही चाललं नाही। PMC होते, कायदेशीर सल्लागार होते, या ठिकाणी भगवती बिल्डर आले होते, त्यांनी सर्व मार्गदर्शन केलं। त्यांच्या पद्धतीनं सर्व कशा पद्धतीनं प्रोजेक्ट असेल एक स्वप्नातलं घर एक गोरगरीब जनतेचं या ठिकाणी कल्याण व्हावं या ठिकाणी त्याच्यासाठी सौरभदादांनी ही मेहनत केलेली आहे घेतलेली आहे। त्याचं फळ आज काय माहितीये का मिळणार आहे आणि निवडणुकीच्या आता या निवडणुका आल्यात ना त्याच्यासाठी कुठंतरी यांनी लोकांना भडकवायचं, मग आम्ही कुठंतरी समाजसेवक आहे किंवा आम्ही कुठंतरी काय करतो हा केविलवाना त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न आहे। आज लोकांनी हाणून पाडलेला आहे। छान वाटते आणि एवढा आनंद होतोय की म्हणजे सांगू नाही शकत आम्ही, कारण आम्ही छोट्या घरांमध्ये असताना जो त्रास काढलेला आहे तो फक्त आम्ही समजू शकतो। त्याच्यामुळे सौरभ दादांच्या माध्यमातून आम्हाला एवढं मोठं घर भेटते ते आमच्यासाठी खूप म्हणजे गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि दादांनी आमच्या मोठं घर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि त्यांचं कामही खूप पारदर्शी आहे। त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला आमच्या स्वप्नाची घरं मिळतील। समाधान झालेलं आहे। आमच्या सिंप्लेक्स वासियांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे, तेही सौरभदादा यांच्या माध्यमातून। सौरभदादांनी गेली 4 वर्ष या प्रोजेक्टवरती मेहनत घेत आहेत आणि त्यांनी अतिशय मेहनत घेऊन आम्हाला वेळोवेळी
त्यांनी सहकार्य केले आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले. आणि आज जे भगवती ग्रुपला आज आमच्या सर्व साथी सोसायटींनी त्यांची एकमताने निवड केलेली आहे. तर अशा पद्धतीने चांगला मोठा बिल्डर आम्हाला दादांनी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला 590 हा कार्पेटचा एरिया देतोय. आता आमचा एरिया 180 स्क्वेअर फीटातून आम्ही 590 मध्ये जातोय. तर सगळे सिम्प्लेक्स वासी आनंदी आणि एकदम खुश आहेत. जे आम्हाला आमचं स्वप्नातलं घर आम्हाला आज मिळालं सौरदादांच्या माध्यमातून. ब्युरो इनपुट समाज शाही.